जाऊया मॅच कडे. एक रंगतदार रोमहर्षक उत्कंठावर्धक आणि कडा आणि बडा मुकाबला असं म्हणावं लागेल. या मॅचच्या आजच्या दिवसातला एक सर्वोत्तम सामना जो आपल्या भेटीला येतोय. एका बाजूनं टीम एनजी फायटर आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार. जय मल्हारनं टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि एनजी फायटर्सच्या दोन सलामीवीरांना मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. ज्या सलामी वीरांनी या स्पर्धेमध्ये एक इतिहास घडवला. 100 पेक्षा जास्त धावसंख्येची भागीदारी या दोघांनी मैदानाच्या आतनं रचली. ते दोन सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. जय मल्हारचे ओनर सन्माननीय शिवाभाऊ, माफ करा, चंदनपूरचे सन्माननीय शिवाभाऊ यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, वाह, कलात्मक दर्शनी आणि दर्जेदार फटका. विकी धोत्रे जिथनं संपवलं होतं तिथनंच सुरू केलंय. पहिल्या चेंडूवर इथे खेळलाय चौकार. 4 वर टाकायचा होता. इनफिल्डच्या वरनं खूप चांगल्या पद्धतीने खेळला. बॉलला तिथे सीमारेषेच्या पलीकडे नेलंय. स्कोरर पार्थ पवार. आपल्याला आपल्या जागेवर लगेचच पोहोचायचंय. सागर बोडके गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर सागरचं केलंय स्वागत. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे खेळलाय. एनजी फायटर अगदी फायटर नावाप्रमाणे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर इथे चौकार. तो मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात ती इथे केली गेली. सागर बोडके पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत आहे. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने तिथे बॉलला फ्लिक करण्याचा इरादा होता, मात्र बॅट आणि बॉलचा जो संपर्क आहे तेवढासा योग्य नव्हता आणि त्यामुळे बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये जोपर्यंत स्टॉप केला एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा तिथे ऑफ स्टंपवर शफल होताना बॉलला फ्लिक करण्याचा इरादा तो दर्शवला गेला होता, मात्र 38 सर्कलला क्लिअर करणं ते शक्य झालं नाही विकेला तिथे आणि बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 2 चेंडूचा खेळ 4 धावा आहेत. यावेळेस मात्र पुढेच एकदा विकी धोत्रे, त्याला तुम्ही रूम दिली आहे मग त्याचा फायदा जरूर घेतला जाईल. बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळलाय आणि पाठवलंय सीमा रेषा पार. विकी धोत्रेच्या बॅटमधनं आलाय या ओव्हरचा दुसरा चौकार. 4 ऑफस्टोनच्या बाहेर खूप जास्त जागा दिली होती, वाचण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला योग्य त्याने ओळखलं. तिथे थोडासा शफल होताना हा चौकार तो तिथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. ज्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. आतापर्यंत 2 बाउंड्रीज त्याच्या विरोधात मैदानाच्या आतनं खेचल्या गेल्यात. थोडस हितगृज मनोज नाना जायभावे आणि सागर बोडके जर ओव्हरला घेतला तर त्याकरताही पेनलाइज केलं जाऊ शकतं. मनसूब या गोष्टीकडे नोंद द्या, तुम्ही कर्णधार आहात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र विकीनं बॉलला उडवलाय, क्षेत्र खाली निवडलंय, बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, निघून जाईल सीमा रेषा पार. विकी धोत्रे नावाचं वादळ आज मालेगाव मध्ये आलंय असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने सध्या बहरतोय, गरजतोय आणि बरसतोय, फलंदाजी करतोय, आपल्या संघ सहकार्यांना एक चांगला कॉन्फिडन्स तो मिळवून देतोय. अगदी टिपिकल पॉवर प्लेचा फटका तो तिथे विकी धोत्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. 38 सर्कलची जी पाबंदी होती त्याच्या वरनं खेळण्याचा फक्त इरादा तो विकीने दर्शवला गेला आणि त्यामधनं हा चौकार परावर्तित केला. कुठे जोरकस मारण्याचा इरादा नव्हता तिथे विकीचा. चांगलं क्रिकेट खेळतोय, अगदी चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट आपण ज्याला म्हणतो ना, अगदी चांगलं क्रिकेट ते सध्या विकी धोत्रे मैदानाच्या आतमधनं खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सागर बोडके पुढचा बॉल घेऊन, यावेळेस मात्र कव्हर्स मध्ये जो त्याचा
अगदी पसंदीदा एरिया आहे, त्या पसंदीदा एरिया मधनं बॉलला पाठवतोय सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित करतोय. सलगचा तिसरा चौकार विकी धोत्रेच्या बॅटमधनं येतोय. 4. इथे क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. 100 सोनार की 1 लोहार की, ते तिथे सागर बोडके सांगतोय आणि यष्टी उद्ध्वस्त करतोय. क्लीन बोल्ड च्या स्वरूपानं माघारी परतवले. कालची रात्र जर आपण पाहिली तर ज्या टीम मध्ये इन ऍक्शन खेळताना मालेगावचा अण्णा जिंबोरे आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम अगदी वन साइड हिरो वाली कामगिरी होती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या होत्या, मात्र तिथे खूप काळ स्वतःवर संयम तो राखता आला आणि विकी धोत्रेला आणि माघारी परतावं लागलं. पहिला झटका तो लागत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये धाफलकावर जोडल्या गेल्या. विकी धोत्रे सारखा महत्वाचा बॅटर ज्याला माघारी परतवण्यामध्ये जरूर यश आलंय. नवीन बॅटर, आणखी एक विध्वंसक आणि विस्फोटक बॅटर, डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर जय गायकवाड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. स्ट्रायकर एंडकडे सुमित कुवर, या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिलाच बॉल सुमित कुवरचा हवेत आहे. बॉल जाईल का सीमा पार? हो, चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. सुमित कुवरचा पहिला तडाखा तो मैदानाच्या आतनं आलाय. षटकार. ज्याची ओळख आहे तो मनोज नाना जायभावे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. आणि इथे मात्र नानाचा हा बॉल ज्याला खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये, जोपर्यंत गौरव सानपनं चेंडूला उचललं. एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. धावसंख्या 23 धावा. चांगली सुस्थिती आहे, कारण या मैदानावर उच्चांक धावसंख्येचा तो तुम्हाला गाठावा लागेल जर विजयावर शिक्कामोर्तब करायची. या आधीच्या मॅच मध्ये एनजी फायटर्सनं तिहेरी आकडा दाफलकावर लावला होता. 119 धावा दाफलकावर लावून 120चं लक्ष ते समोर ठेवलं होतं. तोच एनजी फायटरचा संघ या मॅच मध्ये ही चांगला परफॉर्म करतोय बॅटिंगच्या माध्यमातून. 1.2 नंतर 23ला 1 अशी स्थिती आहे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एनजी फायटरची. नाना पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉलला योग्य तऱ्हेनं जय गायकवाडनं खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. नानाच्याही गोलंदाजीचा अगदी योग्यतेनं समाचार तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. चौकार. इथे आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याचा वापर केला. क्रॉस बॅटेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला. नानासारख्या कसलेल्या गोलंदाजाच्या विरोधात तुम्ही क्रॉस बॅटेडचे फटके जेवढा जास्त अवलंब कराल तेवढं तुमच्या अंगलट येताना पाहायला मिळेल. इथे तो क्रॉस बॅटेड फटका फसला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघालाय. यावेळेस मात्र दूर ठेवलं होतं आणि योग्य त्यानं फायदा घेतला. बॉलला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर दाखवलंय. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या त्याचा वेग तो सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावफलकावर 31 धावा ज्या लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक बॉल बाकी आहे. ज्या पद्धतीनं बॅटिंग होती आता मात्र जे टेन्शन आहे ते थोडंसं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण प्रमुख 2 गोलंदाजांची मी म्हणतो जम के पिटाई, अगदी चांगल्या पद्धतीने पिटाई करताना रन्स त्या धावफलकावर वाढवल्या गेल्यात.
आणखी एकदा इनफिल्डच्या वरनं दमदार पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं बॉलला दिशा दर्शवली. बॉल चाललाय सीमारेखा पार. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अंती. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एनजी फायटरचा संघ 35-35. गाणं लावलंय तसंच काम मैदानात सुरू आहे. गोलंदाजांना अगदी धीन ता ता करत नाचवलं जाते. त्यांच्या विरोधात आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अगदी जिथे बॉल टाकला जातोय बॉलच्या मेरिटवर बॅटिंग होतीये. कट शॉट ते खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेत. बॉलला स्लाइस केलंय. त्यानंतर लॉफ्टेड फटके तेही योग्य तऱ्हेने खेळले गेलेत. विकी मैदानात होता तो ऑन मेरिट बॅटिंग करत होता. कव्हर्स मधनं चांगल्या रन्स त्यानं राफल कव्हर जोडल्या ज्यामुळे 2 ओव्हर नंतर 35 रन्स या राफल कव्हर लागताना आपण पाहतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र किरण खोबरेच्या विरोधात आक्रमण ते पाहायला मिळते. बॉल मनसुब शहाच्या अवाक्याबाहेर. कारण लिटिल मास्टर आहे. खूप जास्त उडी ती एक्सेप्ट आपण करू शकत नाही. त्याच्या डोक्यावरनं हा बॉल तिथे उंच हवेतनं निघून गेलाय सीमा पार. मिळतोय चौकार 4. जे कॅमेराच्या टॉवरवर लहान मुलं चढली आहेत उतरून घ्या. लगेच उतरून घ्या. पुढचा बॉल किरण खोबरे. यावेळेस मात्र वेट केला. पॉज घेतला. त्यानंतर या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळला. एक सिंगल ती दाफल कव्हर जोडली गेली. गरज असते तुम्ही फलंदाजी करताना प्रत्येक वेळी डिरेक्टली बॉलवर रिॲक्ट होऊ शकत नाही. कधी कधी तुम्हाला पॉज घ्यावे लागतात. काही विकेट ज्या थांबून बॉल येतात. काही विकेटमध्ये बॉल जलद गतीने येतो. त्यामुळे जी सिच्युएशन आहे त्याच्यानुसार स्वतःला ऍडजस्टमेंट करत बॅटिंग करणं जे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि सध्या इथे एक पॉज घेऊन चांगला फटका खेळला. कव्हरमध्ये 1 रन मिळवली. सुमित कुवर 4 बॉलमध्ये 12. अजय इथे जय गायकवाडला आपण पाहताय त्यानंही 4 मध्ये बनवल्यात 12. म्हणजे दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. चांगली बॅटिंग करतायत. एनजी फायटर सध्या चांगल्या रनच्या शोधात आहे. आणि यावेळेस मात्र बॉलला केलंय पुल आणि पाठवलंय मैदानाच्या बाहेर. मिडविकेटच्या क्षेत्रातनं सीमा पार षटकार. हा पुल बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. हा पॉवरफुल आणि सक्सेसफुल पुल तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करतायत गोलंदाज. इथे मात्र अडचणीमध्ये आहेत किरण खोबरे. आज त्याच्या गोलंदाजीची जादू काय चालायला तयार नाहीये. या आधीच्या मॅचमध्येही किरण खोबरे खूप जास्त महागडा ठरला होता. याही मॅचमध्ये किरण खोबरेच्या विरोधात हात खुललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अडचणी आहेत किरण करता. या अडचणींवर मात करत गोलंदाजी त्याला करावी लागेल. कारण त्याच्या विरोधात आक्रमण जे एवढ्या चांगल्या पद्धतीने होतं की मग गोलंदाज तो अडचणीतला येताना पाहायला मिळतो. मात्र यावेळेस तिथे स्कूप करण्याचा इरादा होता. बॉलच्या रेषेमध्ये आला होता मात्र नजर शेवटच्या क्षणी हटली गेली आणि बॉल देहष्टीवर लागला. किरण सारख्या गोलंदाजाला तुम्ही वरचढ होण्याची संधी देऊ शकत नाही. हा गोलंदाज असा आहे ना ज्याच्याकडे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. एक फ्रूट सलाड जसं असतं ना फ्रूट सलाड तुम्ही प्रत्येक बाईटला एक वेगळं फळ खाता. अगदी किरण खोबरे तसा आहे. तो प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी गोलंदाजी करत राहतो. त्यामुळे त्याच्या विरोधात त्याला हवी होण्याची संधी दिली. बघा मी म्हटलं ना हा गोलंदाज व्हेरिएशन करेल. इथे रिव्ह्यू घेतलाय लगेचच. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. चेक केलं जाईल तपासलं जाईल. हा बॉल जतीन आपल्याला यावं लागेल कारण साजिद लाला थोडे बाहेर गेलेत. आलेत जतीन आलेत. जतीन तिथे डिसिजन देतील.
इट्स अ फेअर बॉल. दोन पूर्णांक 5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2.5 नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा. किरण खोबरे कमबॅक करतोय. पहिल्या 3 बॉलवर महागडा ठरला होता, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर किरण खोबरेची गोलंदाजी ती योग्य टप्प्यावरची होती. फलंदाजाला शांत करतोय, बंदिस्त करतोय. जय गायकवाड त्याच्या विरोधात स्ट्रायकर एनकडे आहे, मात्र जय तोही शांत राहणार मधला नाही आहे. येणाऱ्या बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे निश्चित असेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र किरणच्या विरोधात त्याने अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षक तो करतोय चुकी, आणि चुकी नुसती नाही, खूप मोठी चुकी केली आहे इथं म्हणावं लागेल. मौका भी दिया और चौका भी दिया. बॉल सीमा पार, चौकार. जेल होता, खरं तर हा जेल होता. तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने बॉलला जज केलंय, मग हातामध्ये समाविष्ट करणं गरजेचं होतं. तिथे चुकी झाली, जेल ड्रॉप झाला, आणि त्यानंतर हा चौकार तो परावर्तित झालाय. गोलंदाजाच्या ट्रॅकवर परिवर्तन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता यावेळेस प्राचारण केले गेले. सचिन पवार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला, आणि त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर इथे आक्रमण त्यानं केली. सुरुवात धावसंख्या जाऊन पोहोचते एन्काउंटर टोटलवर 56 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकंदर आतापर्यंत 3.1चा खेळ तो कंप्लीट झाल्यानंतर 56 रन्स या दाफलकावर आहेत. सचिन पवार आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. आणखी एकदा वाह, काय फटका खेळलाय, लाजवाब बॉल. सीमारेषेच्या दिशेने मात्र तेवढंच शितापीचं दर्जेदार क्वालिटी क्षेत्ररक्षण ते तिथे आपल्याला पाहायला मिळालंय. एक अचूकतेचा झेल आणि संपलाय फलंदाज सुमित कुवरचा खेळ. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका. दोन्ही सलामीवीर आता तंबूच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज सुमित बाद.
56 धावा, ज्यावर दुसरा झटका लागलाय. दुसऱ्या फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज या टीमचा कर्णधार कॅप्टन तेजस पिंपळसे सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये लढण्याकरता दाखल झालाय. बघूया सर सेनापती त्याची इनिंग कशी असेल, कशा पद्धतीने रन्स इथे धावफलकावर जोडल्या जातील. सचिन पवार सध्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, मात्र गोलंदाजानं दिलेलं फलंदाजाला चोख प्रत्युत्तर ते आपल्याला त्यानंतर पाहायला मिळालं. एक चांगला दर्जेदार झेल टिपला आणि त्याला माघारी परतवलं गेलं. सचिन पवार पुढचा बॉल घेऊन तेजस पिंपळसे आल्या मोठ्या फटक्याकरता प्रयत्न होता, मात्र तिथे बॅटमध्ये बॉल मिडल झाला नाही. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. जोपर्यंत मनोज नानानं चेंडूला उचललं, एक रन तिथे धावफलकावर जोडली जाते. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 57 या आकड्यावर. महामानव चषक 2026चा हा खेळ आपण सध्या मैदानाच्या आतमधनं एन्जॉय करतोय. मागच्या 2 रात्रींमध्ये खेळ आपण पाहिला. आज दिवसामध्ये खेळ तो सुरू आहे. ज्या शेवटच्या मॅचेस आहेत त्या आपल्याला फ्लड लाईट मध्ये पाहायला मिळू शकतात. सचिन पवार पुढचा बॉल घेऊन इथे 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 हा बॉल फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. जय गायकवाड सुरुवातीला खूप जास्त विध्वंसक आणि विस्फोटक वाटत होता, आता मात्र त्याला शांत ठेवण्याचं काम ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर टाकला आणि तिथनं थोडासा बाहेर ठेवताना बॉलला विकेटच्या मागे नेलं. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू सचिन पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. जेव्हा फासे उलटे पडायला लागतात ना, मग तुम्ही कितीही चांगले प्रयत्न करा, बॅटमध्ये बॉल तो मिडल होत नाही. यावेळेस या ओव्हरचा जर विचार केला ना तर अगदी तसंच झालंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला, मात्र दुसऱ्या चेंडूवर असं वाटलं जिथे षटकार जाईल तिथे एक चांगला कॅच कॅरी झाला, विकेट आली. त्यानंतर मग जेही प्रयत्न केले जात आहेत ते थोडेसे चुकीचे ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ, तर नंतर 7 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. एक विकेट मिळवली आहे गोलंदाज सचिन पवारनं शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता. चांगला बॉल आहे, पुन्हा एकदा त्याच्याकडनं आपल्याला इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला तिथे शांत ठेवलं, विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. ओव्हर झाली आहे समाप्त. खूप चांगलं कमबॅक इथे मल्हार या टीमचा आपल्याला पाहायला मिळतंय. जय मल्हार हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये बनल्या होत्या 50. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे एक LBG पकडून 8 धावा आल्यात, ज्यामुळे धावसंख्या 58 आहेत. येणारे इथनं शेवटचं अंतिम षटक कशा पद्धतीचा खेळ असेल, कशा पद्धतीने इथे प्रतिकार तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल, ते सर्व काही आपण अनुभवणार आहोत. मात्र ते अनुभवण्याआधी जोपर्यंत शेवटच्या गोलंदाजाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजे कडनं गाणे ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा महामानव चषक 2026. .58 ही धावसंख्या धावफलकावर आहे. पुढचा बॉल पहिला चेंडू असेल. किरण खोबरे पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ट्रॅकवर आला. किरणच्या विरोधात वाह, शॉट ऑफ द मॅच. या मॅच मधला सर्वोत्तम फटका असं म्हणू शकतो जो मैदानाच्या आतनं इथे पेशकश केला गेलाय. किरण खोबरेच्या गोलंदाजीच्या वेगाचा वापर केला आणि तिथे पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका सजवला आणि पाठवलं त्याला सीमा रेषा पार. षटकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार खेळलाय पहिल्याच बॉलवर. जय गायकवाड ज्यानं पहिल्या चेंडूवर जरी षटकार खेचला असला तरी किरण म्हणतोय दुसरा बॉल माझा आहे, त्यावर मी चांगली कामगिरी करीन, आपली कलाकारी अदाकारी दाखवीन. इथे एक चांगला बॉल तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी ऑफस्टमच्या बाहेर ठेवलं, बॅटच्या रेंज पासून थोडंसं दूर ठेवलं. वुडलँड स्पॉटचा परिसराचा वापर केला. कमी गतीनं बाकावबान जी डिलिव्हरी आहे ना ती अगदी अप्रतिम त्यानं हाताळणारा गोलंदाज जर कोण असेल तर तो किरण खोबरे आहे. बॅकअप हँड खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो. उलट्या हातानं खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करण्याकरता ओळखला जातो. नेक्स्ट मॅचचा टॉस बोट टीम कॅप्टन रेडी राहायचंय, जिथे टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केले जाईल. जे 2 पहिल्या मॅच मधले पराभूत संघ आहेत ते इनॅक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जय गायकवाड माघारी परतलाय. नवीन बॅटर योगेश भोजने जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. मखमलाबाद
हे नाव सध्या चर्चेमध्ये ठेवतोय. चांगला खेळ योगेश भोजनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा संपूर्ण सीझन योगेश भोजने करता खूप चांगला गेलाय. सातत्यानं चांगला परफॉर्म करत आलाय, सातत्यानं चांगल्या स्पर्धा गाजवत आलाय आपल्या फलंदाजीनं आणि गोलंदाजीनं. तो योगेश भोजने सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. एखाद्या फलंदाजाचा, गोलंदाजाचा, एखाद्या ऑलराऊंडरचा आपण म्हणू सुवर्ण काळ असतो ना, तो सुवर्ण काळ सध्या योगेश भोजने अनुभवतोय. किरण खोबरे आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक रनचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागलाय. मला वाटतं सुखरूप पोहोचलाय का तर नाही असं उत्तर आलंय. तिथे बोट आकाशाकडे गेले. विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाची मदत घेतली. OUT माघारी जावं लागेल. तिथे विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश भोजने जो खूप मागे राहिला होता, जवळपास जॉगिंग ट्रॅकवर ज्याही गाड्या आपण पार्क केल्यात, संध्याकाळचं सत्र सुरू होतंय त्यामुळे तिथे जॉगिंग करणारी लोक इथे येतील, त्यामुळे आपल्या गाड्या त्या जॉगिंग ट्रॅकवरनं बाजूला काढा. जर पोलिसांनी येऊन कारवाई केली, आपली गाड़ी जर नेली, काही झालं तरी जिस किसी की भी बाइक जॉगिंग ट्रैक पर, कार या बाइक आपने खड़ी की है, वहाँ से आपको हटाना है क्योंकि ये शाम का समय है. अब यहाँ पर लोग वो जॉगिंग के लिए आ सकते हैं, तो आपको आपकी गाड़ियों को वहाँ से हटाना है. यावेळेस मात्र चांगला कडक बेधडक, वाह काय फटका खेळलाय इथे तेजस पिंपळसे, जो मैदानाच्या आतमध्ये आणि तेजस पिंपळसेने आपला दमखम दाखवलाय. एक चांगला फटका तो त्याच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळालाय. षटकार कव्हरला यावेळेस भेदून हा षटकार तेजस पिंपळसेने पेशकश केला. किरण खोबरे महागडा ठरलाय. 11 बॉलमध्ये 27 दिल्यात आणि त्यामध्ये आणखी रन्स ऍड होतील का? होतर हो, इथे निर्जन स्थळी बॉल पडेल. 1 रन कंप्लीट केली आहे. डबल करता प्रयत्न आहे आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पडून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते 72. 72 धावा विजयाकरता 5 षटकं 30 बॉल आणि 73 धावसंख्येचं लक्ष आहे. या 73 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर पूर्णत्वाला नेलं जाईल ते आपण उत्तरार्धाच्या खेळामध्ये जरूर ऐकणार आहोत. आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जोडतील आमचे सहकारी शाहरुख पठाण. टॉस बॉक्स तिथेही आपण वळणार आहोत. टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. जिथे जे पहिल्या 2 मॅच मधले पराभूत संघ होते ज्यांच्यामध्ये आपण कॉइन स्पिन करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. भारत भाऊ आहिरे तिथे आपल्या सोबत असतील आणि कॉइन स्पिन केला जाईल. हॅलो, टॉस बॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. मोहम्मद आमिर 11 आणि येवला 11 या 2 टीममध्ये एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि त्यांच्यामध्ये टॉस सुद्धा आपण इकडे संपन्न करणार आहोत. मी येवला 11 संघाचे संघनायक आणि मोहम्मद आमिर 11 संघाचे संघनायक या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये ताबडतोब आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. मोहम्मद आमिर 11चे कॅप्टन चला, येवला 11 संघाचे संघनायक चला. आणि डगआउटमध्ये खेळाडूंसाठी जागा करून द्या. डगआउट जे आपण बनवलेले आहेत ते खेळाडूंसाठी बनवलेले आहेत. डगआउटमध्ये जे कोणी प्रेक्षक बसलेले असतील आमचे शंकरभाऊ कातकाडे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. चलो येवला 11 कॅप्टन, चलो सद्दाम भाई आ जाओ.
चला आपण एका महत्वपूर्ण मॅचच्या टॉसकडे जातोय. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. एका बाजूला मोहम्मद आमिर 11 तर दुसऱ्या बाजूला टीम असणार आहे येवला 11. हेड इज अ कॉल एंड हेड इट इज. टॉस येवला 11 ने जिंकलाय. सद्दाम भाई टॉस जीता है, क्या फैसला है? बॉलिंग करेंगे हम. पिछले मैच में क्या गलतियाँ हुई, क्या कहोगे? हाँ, मिस फील्डिंग ज़्यादा हुई और कैच भी छूटे. कोई चेंजेस इस मैच के लिए? नहीं, सब तो वही है. तो इंशाल्लाह आप जितने की कोशिश करेंगे हम. चलो बेस्ट लक. मॅच लगेचच आपण सुरू करतो. एक महत्त्वपूर्ण सामना 5 ओव्हरची मॅच असणार आहे यानंतर सुद्धा. तर टॉस येवला 11 संघाने जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी मोहम्मद आमिर 11 टीमला आमंत्रित केलेलं आहे. तर मित्रांनो यानंतरची मॅच तर जबरदस्तच होणार आहे, परंतु या मॅचकडे सुद्धा आपल्याला जावं लागेल. तर भेटूयात आपण कॉम्बॉक्समध्ये. तुम्ही पाहत राहा महामानव चषक. स्टे ट्यून ऑन 70-70 लाईव्ह. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषकाचा आजचा 3रा दिवस आणि सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज या मैदानावर आपण बघितलं तर महामानव चषकाच्या माध्यमातून साजरी केली जाते. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि एक महत्त्वपूर्ण मॅच जिथे आता धावेंचा पाठलाग सुरू झालाय आणि पहिल्याच बॉलवर मनसुफ शाह यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय. चौकार आलेला आहे पहिल्याच बॉलवर. 4 धावा. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवर मिळाला. चांगला ड्राईव्ह केलाय. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला कट करण्याचा प्रयत्न इकडे मनसुफ शाह यांचा राहिला होता, परंतु ते यशस्वी राहिलेले नाहीयेत. हा चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश भोजने या खेळाडूकडे देखील प्रतिभा आहे. ते देखील आज पहिलं षटक घेऊन उभे आहेत आणि विशेष म्हणजे आता एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी जय मल्हार 11 या टीम समोर 73 धाब्यांचं टार्गेट आहे. यावेळेस थोडीशी जागा बनवली. खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केलेला आहे. ऑन दी अप हा बॉल खेळलाय. मनसुफ शाह यांच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईन पार. षटकार. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न मनसुफच्या विरुद्ध केला होता, परंतु मनसुफ शाह यांनी बॉलला आपल्यापर्यंत येऊ दिलं. त्यानंतर ऑन दी अप बॉलला उडवलं, लिफ्ट दिली आणि त्यानंतर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवण्यामध्ये यशस्वी राहिले आणि तिकडे षटकार प्राप्त केलेला आहे. यावेळेस सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉल वेगात चाललाय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत. 22च्या मदतीने या 2 धावा आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने आपण बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते पुढे 12 या आकड्यावर. 73 धावा रोखायच्यात 5 ओव्हरमध्ये, तर 73 धावा जय मल्हार 11 या टीमला बनवायच्यात. खरं तर या अगोदर जय मल्हार टीमचा विचार जर केला तर या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी धावेंचा पाठलाग केला होता. त्यामुळे या सामन्यामध्ये देखील पाहायचंय धावेंचा पाठलाग ते करतायत का. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर्ड. चांगला ऑफ ड्राईव्ह बॉल लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. महामानव चषकाचा एक दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. मनसुफच्या बॅटमधून हा चौकार. या मैदानावर धावा होत आहेत. आज पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं भरपूर धावा झाल्या. दुसऱ्या डावामध्ये देखील आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने त्या धावेंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला होता. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं. मागच्या सामन्यामध्ये धावेंचा पाठलाग जय मल्हार 11 ने केला होता. इथे जर तुम्ही चुकले तर मग तुमच्या विरुद्ध धावा येणार आहेत.
तुम्हाला प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्ण टाकावा लागेल. इथे गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे. इथे गोलंदाजी करायची आहे तर मग प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगल्या टप्प्यावर अचूकतेने टाकण्याची गरज आहे. योगेश भोजने यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर हा चेंडू ड्रायव्हिंग लेंथवर मिळाला होता. प्रत्येक षटकाराला शिवाभाऊंच्या वतीने 100 रुपयांचा पुरस्कार इकडे फलंदाजांसाठी आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इकडे मनसुफ यांनी केला होता परंतु यशस्वी नाही राहिले. हा चेंडू निर्धाव इकडे घोषित करण्यात आलाय. पहिलं षटक पूर्ण झालंय. जय मल्हार 11 पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकानंतर 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा धावफलकावर. मालेगावमध्ये क्रिकेटमय भीमजयंती साजरी केली जाते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या स्पर्धेच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम करूयात. पहिल्या ओव्हरनंतर 16 धावा धावफलकावर. 73 धावांचं टार्गेट आहे. तेजस गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 2 करण्याची जबाबदारी आता तेजस पिंपळस यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मनोज जायभावे स्ट्रायकर एंडकडे मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती मनोज नाना यांनी. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे अफलातून झेल पकडलाय. काय जबरदस्त कॅच कॅरी करण्यात आलाय. कमी रिॲक्शन टाइम असताना सुद्धा क्षेत्ररक्षकाचं कौतुक तिकडे व्हायला हवं. त्याने चेंडूवरची नजर हटू दिली नाही. चेंडूला आपल्यापर्यंत येऊ दिलं. त्यानंतर आपण बघू शकतो रिॲक्शन रिप्लेमध्ये वेगात टाकलेला बॉल होता आणि रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तिकडे मनोज नाना यांचा होता परंतु एक अफलातून झेल आणि मनोज जायभावेची विकेट त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आली आहे. पहिला धक्का फलंदाज बाद. मनोज जायभावे बाद झालेत आणि मनोज जायभावे बाद झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावचे एक युवा टॅलेंटेड खेळाडू मागच्या सामन्याचे सामनावीर मानव काटे बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल मानवसाठी लेग ब्रेकचा वापर इकडे करण्यात आला होता. तेजसच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू इथे प्रस्तुत करण्यात आलाय. समोर टाकलेला बॉल होता त्याला समोरून वळवलंय सुद्धा तेजसने. फलंदाज मानवला बंदिस्त ठेवलंय. 73 धाव्यांचं टार्गेट आणि या 73 धावा बनवत असताना तुम्हाला संघर्ष करावा लागेल. या 73 धावा 5 ओव्हरमध्ये बनवणं तितकं सोपं नाहीये. जरी तुम्ही मागच्या सामन्यामध्ये त्या धावा बनवल्या असल्या परंतु आता प्रतिस्पर्धी संघ थोडासा वेगळा आहे. मागच्या सामन्यामध्ये त्या संघाने सुद्धा
विजय मिळवलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये या संघाने सुद्धा एक विजय मिळवून ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे पहिला सामना जिंकल्यानंतर थोडंसं मनोबल त्यांचं सुद्धा वाढलेलं आहे. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला आपण तर तेजसने फलंदाजांना पूर्णपणे निरुत्तरी ठेवलेलं आहे. पहिल्या बॉलवर मनोज जायभावेची विकेट, त्यानंतरचे 2 चेंडू मानव काटे यांच्यासाठी निर्धाव आलेत. धावफलकावर नजर टाकली तर 16 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना, अर्थात 2 विजयी संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षकांची सुद्धा प्रचंड रेलचेल आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत महामानव फाउंडेशनच्या वतीने. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता, हलक्या हाताने बॉलला ढकललाय. एक सिंगल तिकडे परिपूर्ण केली जाईल. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल होईल. 17 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. 16.80चा रिक्वायर्ड रन रेट. अजूनही या मॅचला जर जिंकायचं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला या रिक्वायर्ड रन रेटच्या अनुसार बॅटिंग करावी लागेल. जे मल्हार 11चा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते. जो संघ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय NG फायटर्स. प्रथमतः बॅटिंग केली, 5 ओव्हरमध्ये 72 धावा बनवल्या. पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये म्हणजे पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस आपण बॅटिंग पाहत होतो NG फायटरच्या टीमची, त्यामुळे सुरुवात त्यांनी खूप चांगली केली होती. परंतु शेवट जय मल्हारच्या गोलंदाजांनी खूप चांगला केला. शेवटी जास्त धावा होऊ दिल्या नाही त्यांनी. इथे बघायचं आता कशा पद्धतीने बॅटिंग केली जाणार आहे जय मल्हारच्या वतीने. तेजस त्यामुळे क्रॉस बॅटर स्ट्रोक, फिल्डर मागे, ऋषी घोडके यांनी झेल पकडलाय. मोठी विकेट. या ओव्हरमध्ये तेजस पिंपळसेने सलामीला आलेले 2 ताकदवान फलंदाज त्यांना माघारी पाठवली. या अगोदर मनोज जायभावे आणि त्यानंतर आता मनसुफ शाह यांना सुद्धा माघारी जावं लागतंय. ऋषी घोडकेने चांगला कॅच पकडलाय. 14 या धावसंख्येवर मनसुफ शाह यांची विकेट. दुसरा धक्का. तेजस पिंपळसेचं कौतुक करावं लागेल. प्रशंसनीय गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. म्हणजे तेजस पिंपळसेची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. 5 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत. त्या 5 चेंडूंमध्ये त्याने फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 फलंदाज त्याने माघारी पाठवलेले आहेत. मॅन इन फॉर्म असलेले तेजस गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव टाकतायत. फलंदाजी करण्यासाठी मोहम्मद हैदर मॅन इन फॉर्म बॅटिंग करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या काही स्पर्धांचा उल्लेख जर केला आपण तर मोहम्मद हैदर या खेळाडूने आपल्या फलंदाजीतून सगळ्याचं लक्ष वेधून घेतलेले. अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा आपण मोहम्मद हैदर यांना खेळताना पाहत असतो. आज मालेगावमध्ये ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळेचा बॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. थोडासा साईड अँगलने टाकण्याचा प्रयत्न म्हणजे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न इकडे तेजसने केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अक्षर पटेल या गोलंदाजाला पाहिलं अनेक वेळा गोलंदाजी करत असताना ज्यावेळेस त्याला एखादा वेगात बॉल टाकायचा असेल, एखादा बॉल जर जास्त फिरवायचा असेल तर मग तो थोडासा साईड अँगलने बॉल टाकतो. अगदी त्याच पद्धतीने अगोदरचा बॉल तेजसने टाकला होता. इथे सुद्धा लेग ब्रेक केलाय परंतु मोहम्मद हैदरने उचललाय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. या स्पर्धेमध्ये मोहम्मद हैदर षटकाराने सुरुवात करतायत. त्यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. तेजसचं षटक खूप चांगलं होतं परंतु शेवटच्या बॉलवर एक षटकार त्यांच्या विरुद्ध आलाय. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या 24. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 49 धावांची गरज आहे. 18 गेंद्यावरून 50 रन अभी भी इस मैच को जीतने के लिए. 18 बॉलमध्ये 49 जे मल्हार 11 टीमला बनवायचे. 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत. मनसुफ शाह आणि त्यांच्या जोडीला मनोज जायभावे हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आले होते बॅटिंग करण्यासाठी. मनोज जायभावेचा एक जबरदस्त झेल पकडला. तिकडे मनोज यांना स्वस्तात परतावं लागलं.
त्यानंतर मनसुबने 14 धावांची एक चांगली इनिंग खेळली, परंतु त्यांना देखील तेजस पिंपळसेने माघारी पाठवलं. ऋषी घोडकेने त्यांचा कॅच पकडला, तर ऋषी घोडकेच येतात गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रयत्न करावे लागणार आहेत. आता 18 चेंडूंमध्ये 49 बनवायच्यात म्हटल्यानंतर इथे हे आव्हान दिसायला सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बनवणं तितकं कठीण आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. मॅच महत्त्वाची, अगोदरचा विजयी संघ समोर आहे. एनजी फायटर त्यांच्या विरुद्ध आता फाईट करायचे. दुसऱ्या बाजूला टीम मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार 11 बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेंथवरचा बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. ऑफ ड्राईव्ह करत तिकडे खराब फिल्डिंग आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौकार आलेला आहे, 4 धावा. फुलर लेंथवरचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षकाने तिकडे चूक केली. चांगली गोलंदाजी होते. म्हणजे तुमचा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये, तुम्ही जर अशा चुका करत असाल तर मग तुम्हाला पराभवाच्या दिशेने सुद्धा जावं लागू शकतं. कारण क्रिकेटमध्ये एक चूक फार महत्त्वाची ठरू शकते. एक छोटंसं छिद्र विशाल जहाज बुडवतं. एक चूक तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. 17 बॉलमध्ये 45, एक चौकार आलाय. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल, त्याला छेडण्याचा प्रयत्न इकडे केला होता मानवने, परंतु हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेला आहे. बराचसा बाहेर होतो ऑफस्टमच्या. विकी धोत्रे यांच्या हातामध्ये बॉल गेला. निर्धाव चेंडू, माफ करा, व्हाईट बॉलची नोंद त्या ठिकाणी केली जाते. धावा झालेल्या आहेत 29. परत एकदा बॅकफुटला जाऊन थोडंसं मागे जात खेळण्याचा प्रयत्न इकडे राहिला आहे, परंतु हा चेंडू सुद्धा खराब आहे. यावेळेस सुद्धा व्हाईट बॉलची नोंद इकडे केली जाणार आहे. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतोय बॉल. ऋषी घोडके यांचा, नाशिक रोड या परिसरातील खेळाडू आहेत. सातत्याने आपल्या गोलंदाजीतून या खेळाडूने देखील चर्चेत, अनेक नाशिक जिल्ह्याच्या स्पर्धेत चर्चेत आलेले आहेत. आतमध्ये आला. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. हा दुसरा होता. ज्या पद्धतीने ऋषी घोडकेने येते तो चेंडू हाताळला आहे. एकदा मात्र पूर्ण केली जाते. समीकरण बदलत आहे. 16 बॉल आणि 42 धाव्यांची गरज आहे. जय मल्हार 11ला लढायचे प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. सोळा बॉल 42. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलाय, परंतु यशस्वी नाही राहिलेत. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धाव इकडे मिळताना दिसेल. बुटांची जादू इकडे दाखवताना आपल्याला ऋषी घोडके पाहायला मिळतात, परंतु फलंदाजांना देखील प्रत्युत्तर द्यावं लागेल. 16 बॉलमध्ये 41ची गरज आहे. महामानव चषकाचा आजचा 3रा दिवस. अनेक तारे सितारे, आज भारतवर्षातील अनेक स्टार खेळाडू या मैदानावर आपल्याला खेळताना दिसत आहेत. यावेळेस सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर परत एकदा पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समीकरण परत एकदा बदललंय. धावा फलकावर धावा आता 33 आहेत. त्यामुळे 16 बॉलमध्ये 40 धाव्यांची गरज आहे. ऋषी घोडके चेंडूला वळवतात, परंतु नियंत्रण नाही आहे. नियोजित गोलंदाजीकडे त्यांना करावी लागेल. 16 बॉलमध्ये अजूनही 40 धाव्यांची गरज आहे. 73 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. यातून जो संघ जिंकणार आहे तो आजच्या रात्रीमध्ये अगदी शेवटची मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परंतु बघायचं इथे मैदानाच्या आतमध्ये कोण कोणावरती भारी पडणार, त्याची जय्यत तयारी तर झाली आहे. 16 बॉलमध्ये 40ची आवश्यकता. ऋषी घोडके बॉलिंग साठी. खराब बॉल होता, त्याचा फायदा इकडे मोहम्मद हैदर यांनी घेतलाय. बॉल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे वळवलाय आणि पळवलाय सीमारेषेच्या पार. चौकार. खराब चेंडू होता आणि म्हणतात ना, दिशा से भटके तो मिलेंगे फटके, आणि तेच मोहम्मद हैदर इकडे आपल्या बॅटिंग मधून दाखवत असताना. मोहम्मद हैदर आपण अनेक स्पर्धा जर बघितल्या, बघ संगमनेरमध्ये राजवर्धन प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये आम्ही फायनल मॅचमध्ये बघितलं होतं. मोहम्मद हैदर यांना तिथे अर्धशतक बनवलं. लोणी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा फायनल मॅचमध्ये अर्धशतक त्यांनी नोंदवलं होतं. यावर्षी प्रहार प्रीमियर लीग आणि येवल्यामध्ये सुरू असलेल्या शिंदे पाटील चषकामध्ये सुद्धा मोहम्मद हैदर यांनी कमाल केली आहे, धमाल केली आहे. आणि आज मालेगावमध्ये रिव्हर्स बॉल उठवलाय आणि यावेळेचा बॉल सुद्धा सरळ सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. जो शौक रखते हैं उडने का, वो खौफ नहीं रखते गिरने का, आणि तेच मोहम्मद हैदर इकडे दाखवत असताना जबरदस्त काय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. हा त्यांचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आला. या ओव्हरमध्ये थोडीशी मॅच फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झोकली आहे. 14 गेंदे 30 रन. इनटू द विकेट केलाय. यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये नो लुक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे भूषण पाटील त्यांनी पकडलाय झेल आणि मोहम्मद हैदर यांचा संपतोय खेळ. पायात टाकलेला बॉल
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तिकडे केला होता, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला होता, परंतु शॉट सिलेक्शन थोडंसं खराब राहिलं. जिकडे फिल्डर होते त्यांच्याच हातामध्ये बॉल आणि ऋषी घोडकेला मिळाली विकेट. पहा वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जातात. एक पाय पुढे टाकला होता, मागचा पाय थोडासा वाकवला. झेल झाल्यानंतर मोहम्मद हैदर थोडेसे निराश दिसलेत, कारण बॅटवर बॉल येत होते परंतु त्यांना परतावं लागले. 16 धावा त्यांनी बनवल्यात आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील वंदे मातरम चौक सिडकोचे प्रदीप गायकवाड आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. 13 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रदीप गायकवाड हे सुद्धा एक वलयांकित नाव आहे. या नावाभोवती देखील मोठं वलय प्राप्त झालेलं आहे. एक हरहुडणारे खेळाडू आहेत, एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, नाशिक जिल्ह्यातील एक ख्यातनाम खेळाडू आहेत. आपल्याला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 13 बॉल बाकी आहेत. 13 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. जय मल्हार 11 टीम जिंकणार की दुसऱ्या बाजूला एनजी फायटर जिंकणार? कोण कुणावरती पडणार? भारी त्याची झाली आहे जय तयारी. 13 बॉलमध्ये 30 ची गरज आपण बघतोय. महामानव चषक, महामानव फाउंडेशनचं हे अप्रतिम आणि दमदार आयोजन, एक सदाबहार नियोजन, सुंदर सुबक आणि प्रभावी नियोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. 13 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रदीप गायकवाड बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत, परंतु समोर आहेत ऋषी घोडके. आल्याबरोबर रिव्हर्स आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी प्रदीपने सुद्धा चौकार या स्पर्धेमध्ये खातं उघडलंय. पहिल्याच बॉलवर हा शानदार चौकार. चांगला स्ट्रोक होता, वेगाचा उपयोग केला गोलंदाजाने, वेगात टाकला होता बॉल आणि थोडासा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. त्याचा फायदा इकडे घेतलाय. 4 धावा पूर्ण करण्यात आल्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा बदल झालाय. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हर नंतर धावा फलकावर जय मल्हार 11 टीमने बनवलेल्या आहेत. 47 धावा 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे, म्हणजे प्रतिषटक 13 धावांची गरज आहे. 12 बॉल 12 गेंदे और 26 रन की और भी जरूरत. ओवर टू डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 12 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. प्रतिषटक 13 या सरासरीने आता धावा जय मल्हार 11ला बनवायच्या, तर 12 बॉलमध्ये 26 धावा रोखायच्यात गोलंदाजी करणाऱ्या एनजी फायटर टीमला. गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी अगोदरच्या षटकामध्ये प्रभावित केलं होतं, ज्यांनी अगोदरच्या षटकामध्ये महत्त्वाच्या 2 विकेट मिळवल्या होत्या, ते तेजस पिंपळचे आता गोलंदाजी करण्यासाठी येतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु स्ट्रायकर एंडकडे बघितलं तर मानव काटे मागच्या सामन्याचे सामनावीर आहेत, त्यांच्यावर नजरा राहणार आहेत. 12 बॉलमध्ये 26. एका बाजूला असे गोलंदाज ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तर समोर असे फलंदाज आहेत की ज्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. हे चांगलं बॅटल आहे. पहिलाच बॉल समोर उठवलाय आणि लॉंगॉनच्या फिल्डरच्या डोक्यावरून योगेश भोजने यांनी प्रयत्न केलेत, परंतु योगेश भोजने यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाज मानव काटेला मिळते 6 धावांची हमी. षटकार. बारा चेंडूंमध्ये 26 धावांची गरज होती. पहिल्याच बॉलवर मानव काटेने एक अप्रतिम स्ट्रोक खेळलाय
आणि 6 धावा पहिल्याच बॉलवर वसूल केल्यात. आता मॅचचं समीकरण बदललंय. 11 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. तेजसच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर एक षटकार आला. बघूया तेजस पलटवार करतायत का. पुढे टाकला, यस पलटवार केला. इंटू द विकेट करण्याचा प्रयत्न इकडे केला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न मांडवटे केलाय, परंतु यशस्वी नाही राहिले. अगोदरचा बॉल बघितला आपण तर तो हाफ ट्रॅकर हा चेंडू बघा पायात टाकला होता आणि तिथून बॉलला उठवण्याचा प्रयत्न केला होता. इकडे मानव काटे यांनी कोपरगावचे एक चांगले खेळाडू आहेत. लेदर बॉल क्रिकेटची अकॅडमी चालवतात. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा मानव काटे हे मोठं नाव आहे. त्याच मालेगावमध्ये 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे कुठे नाहीये. बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय आणि बॉल सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. मानव काटेच्या बॅटमधून अजून एक शानदार सदाबहार चौकार. डीजे 9 चेंडूंमध्ये 16, 3 चेंडूंमध्ये 10 धावा आतापर्यंत झाल्यात. कारण 12 बॉलमध्ये 26 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आला. 9 बॉलमध्ये आता 16ची गरज आहे. विकेटचा शोध घ्यावा लागेल. मानव काटे या फलंदाजाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल जर या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचंय. पुढे टाकलाय, बॉल हवेत आहे. ती संधी निर्माण केली आहे. या अगोदरच आपण चर्चा केली आणि विकी धोत्रेसाठी एक सोपा झेल. मानव काटे 16 धावसंख्येवर माघारी परत आहेत. 4थ्या विकेटचं पतन, जबरदस्त गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून. त्याने वार झाल्यानंतर पलटवार केलाय. हा बॉल सुद्धा पायातच होता, पुढे होता आणि तिथून बॉलला वळवलं सुद्धा. बॉल अगदी बॅटच्या वर लागला आणि विकी धोत्रेने पकडला एक सुंदर झेल. 4थ्या विकेटचं पतन. सोळा धावसंख्येवर मानव काटे बाद झाले आणि आता मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉलमध्ये 16 पाहिजेत. फलंदाजी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाबळेश्वरचे सुपरस्टार किरण खोबरे आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत तेजस पिंपळसे यांचे. त्यामुळे चांगला बॉल आहे हा चेंडू किरणसाठी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बॉल अगदी योग्य टप्प्यावर होता. तिथून बॉलला थोडंसं वळवलं, बॅट फक्त फिरवली इथे किरणने. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल वळाला, बॅटवर आला नाही. निर्धावच्या स्वरूपामध्ये बॉल जातोय. डॉट बॉलची नोंद त्या ठिकाणी केली जाणार आहे. 7 बॉलमध्ये आता 16 धावांची गरज आहे. हा चेंडू फार निर्णायक आहे. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर मग मॅच थोडीशी कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने कलेल. परंतु जर हा चेंडू निर्धाव आला तर गोलंदाजी करणाऱ्या टीम च्या शेवटच्या ओव्हरसाठी जे गोलंदाज येतील ते मोठ्या कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतील. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, यावेळेस सुद्धा डॉट बॉल आलेला आहे. आणि मित्रांनो आता मॅच गेली आहे शेवटच्या 6 बॉलवर. 6 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी जय मल्हार 11 या टीमला पाहिजेत 16 रन. 6 बॉल 16 धावांची गरज. डीजे
ठाकरे निश्चितच येवल्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये भुजबळ ब्रिगेड यांच्या माध्यमातून येवल्यामध्ये एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन मागच्या महिन्यामध्ये करण्यात आलं होतं. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक मिळवणारे गोपाल ठाकरे आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. निफाड तालुक्यातील लासलगावचे खेळाडू आहेत. या अगोदर सुद्धा आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये तेजस पिंपळसे यांना 6 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. पहिलाच बॉल खराब होता, फाईन लेग मध्ये बॉल जातोय आणि तिकडे नो बॉलचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. बीमर होता आणि तिकडे चौकार सुद्धा आलेला आहे. हे पण ट्रॅकवर ज्यांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर लावलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आपण काढून घ्यायच्यात, ही आपल्याला विनंती आहे. हा, ज्यांच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ट्रॅकवर लावलेल्या आहेत स्टेजच्या मागे त्यांना विनंती आहे त्या काढून घ्या, नाहीतर कारवाई केली जाईल. त्यामुळे त्या सूचना तुम्हाला आम्ही अगोदरच देतोय. आता मॅचचं समीकरण आहे 6 बॉल 11. स्लोवर वनचा वापर यावेळेस करण्यात आलाय. फ्री हिटच्या बॉलवर मात्र फलंदाजाला पूर्णपणे बंदिस्त ठेवलेलं आहे. गोपाल ठाकरे पुनरागमन करतायत. संघर्ष करावा लागेल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश देणारे भारताचे महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जयंतीनिमित्त ही क्रीडा स्पर्धा. आणि इथे या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष करावाच लागणार आहे. 5 बॉलमध्ये 11ची गरज आहे. वेगात फुल टॉस, इलिव्हेशन जास्त आहे, बॉल उंच जास्त गेलाय आणि तिकडे आपण बघू शकतो तेजस परत एकदा फ्रेम मध्ये आहेत. तेजस पिंपळसेने हा कॅच पकडलाय, विकेट आली. प्रदीप गायकवाड यांना परतावं लागेल. हा मोठा धक्का आहे. आणि सगळ्या संघांना आमची विनंती राहील, मॅच थोडीशी स्पीडअप करणं गरजेचं आहे. प्रत्येक विकेट नंतर टीम मीटिंग करू नका, ही सुद्धा एक प्रामुख्याने महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आपल्याला मॅच स्पीडअप करावी लागेल. हा, जर तुम्हाला पुढच्या मॅचेससाठी जर उशीर झाला तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे तुम्हाला विनंती राहील की तुम्ही आपण वेळ वाचवत चला. 4 बॉलमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू खराब आला होता गोपाल ठाकरेच्या माध्यमातून, नो बॉल, त्यावर चौकार आला होता. परंतु त्यानंतर बघितलं तर खूप चांगलं पुनरागमन केलं. दुसऱ्या बॉलवर आपण बघितलं तर फ्री हिटचा जो बॉल होता तो निर्धाव टाकला. तिसऱ्या बॉलवर विकेट आली. तेजस पिंपळसेने तिकडे कॅच कॅरी केला आणि आता मॅच आली आहे. 4 बॉलमध्ये 11 रन. 2 विजयी संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. गोपाल तयार आहेत. लॉफ्ट केलाय. सागर बोडके आल्या बरोबर बॉलला भिरकावून देत आहेत. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आणि एक जबरदस्त तडाखा, लॉंग अँड स्ट्रॉंग 6. मॅच ऑफ. चित्र या षटकाराने थोडंसं बदललंय. सागर बोडकेसाठी ओव्हर पिचेस मिळाला. मिड विकेट मध्ये त्याने बॉलला उडवलं आणि षटकार तिकडे वसूल केलाय. 3 बॉल आणि 5 रन. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. हा चेंडू मात्र इकडे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आता रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे व्हाईट बॉल साठी. फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. बघूया, तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आली आहे. काय निर्णय येतोय ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सागर बोडके अगोदरच्या बॉलवर षटकार त्यांच्या विरुद्ध आला होता, त्यांच्या बॅटमधून माफ करा आला होता गोपालच्या विरुद्ध. परंतु त्यानंतर गोपालने एक चांगला चेंडू प्रस्तुत केला. तर तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे. दूध का दूध और पाणी का पाणी, ते मात्र आता इकडे केलं जाणार आहे. बघूयात काय निर्णय असेल. यस, निर्णय आलेला इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस.
फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो गमावला. बरेचसे शफल लाईटमध्ये फलंदाज झाले होते. 70 या युट्यूबच्या वाहिनीवरून ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. मॅचचं चित्र बदललंय. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त आहे. प्रेक्षकांसाठी ही चांगली अवर्णनीय पर्वणी आहे. प्रेक्षक सुद्धा वाटच पाहत होते कधी ऊन कमी होतं आणि कधी मैदानावर जाऊ. दोन बॉल आणि 5 रन. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. जे मल्हार 11 संघ जिंकणार की दुसऱ्या बाजूला NG फायटरची टीम मैदानाच्या आतमध्ये जिंकणार. 2 बॉलमध्ये 5 धावा बनवल्या जाणार की 2 बॉलमध्ये 5 धावा रोखल्या जाणार. गोपाल ठाकरे हिरो बनणार की सागर बोडके हिरो बनणार. दोघांपैकी कोणी हिरो बनो, परंतु निफाड तालुक्यातील खेळाडू हिरो बनणार. 2 बॉल आणि 5 रन. कमी गतीने टाकला होता, फसवले पूर्णपणे फलंदाजाला. शरीरावर जाऊन चेंडू आदळलेला आहे. तिकडे एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने मिळते. आणि आता मॅच आली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 4 रन. आल्याबरोबर षटकार जरूर खेळला होता सागर बोडके यांनी, परंतु गोपाल ठाकरे देखील कमी नाही आहेत. त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने पुनरागमन केलंय. 6 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आपण बघितलं तर आवश्यकता 16ची होती, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी गोपाल ठाकरेने केली आहे, आता मॅच 1 बॉल आणि 4 वर आलेली आहे. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले. विरासत से तय नहीं होंगे सियासत के फैसले. ये तो उड़ान तय करेगी आसमान किसका है. 1 बॉल आणि 4 रन. जय मल्हार 11 एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला टीम मैदानाच्या आतमध्ये NG फायटर्स. गोपाल ठाकरेच्या विरुद्ध किरण खोबरे. फुल टॉस आणि सामना संपलाय. नो बॉल आणि त्यावर हा षटकार. जय मल्हार 11 ने मॅच जिंकली आहे. या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये मैदानात जाऊन पहिल्या बॉलवर षटकार खेळला होता सागर बोडके यांनी. आणि सागर बोडकेने जो षटकार खेळला त्या षटकारासाठी किरण कातकाडे साहेबांच्या वतीने सागर बोडकेला 500 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इकडे प्रदान करणार आहोत.